हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन फॉर क्लास 1. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 1साठी वर्टिकल ॲडिशन ऑफ 2 नंबर्स आणि वर्टिकल ॲडिशन ऑफ 3 नंबर्स पाहिलं होतं. आज आपण प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन पाहणार आहोत. ठीक आहे, चला पाहूया. फर्स्ट प्रॉपर्टी आहे ॲडिंग नंबर 1. ॲडिंग 1 याच्यामध्ये पहा, 5 + 1 = 6, 8 + 1 = 9 आणि 12 + 1 = 13. सो प्रॉपर्टी ऑफ ॲडिशनमध्ये ॲडिंग 1ची जी प्रॉपर्टी दिलेली आहे ती अशी आहे की कुठल्याही नंबरमध्ये आपण जर 1 ॲड केला तर आपल्याला त्या नंबरचा नेक्स्ट नंबर भेटतो, जस्ट आफ्टर नेक्स्ट नंबर. इट मीन्स वेन वी ॲड one number in any number, we get the answer that the number just after the given number. The number just after the given number. गिवन नंबर काय होता? नंबर 5. नंबर 5 मध्ये आपण 1 ॲड केल्यानंतर आपल्याला जो जे आन्सर भेटलेला आहे तो नंबर म्हणजे जस्ट आफ्टर द गिवन नंबर, दिलेल्या नंबरच्या जस्ट आफ्टर 5 नंतर काय येतं? नंबर 6. सो वी गेट द आन्सर दॅट the number which is just after the given number. सेम खाली पहा, 8 + 1. 8 + 1 मध्ये 1 जेव्हा आपण ॲड करतो, गिवन नंबर इज 8. When we add 1 into 8, we get the number 9. This number is just after the given number. 9 is just after 8. 8च्या लगेचच नंतर येणारा नंबर म्हणजे 9 असतो. समजलं? अजून एक एक्झाम्पल पहा, 12 + 1. 12 + 1 केल्यानंतर 12 मध्ये आपण 1 ॲड केल्यानंतर आपल्याला 13 भेटतं. इट मीन्स when we add 1 in the given number, we get the answer that is the number which is coming just after the given number. दिलेल्या नंबरच्या लगेचच नंतर येणारा जो नंबर असतो तोच त्याचा आन्सर असतं. समजलं? खूप सोपी आहे ॲडिंग 1ची प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ॲडिंग 0. ॲडिंग 0 पहा, 0 + 3 = 3 और 5 + 0 = 5. इट मीन्स काय प्रॉपर्टी आहे याची? कुठल्याही नंबरमध्ये आपण 0 ॲड केला तर आपल्याला तोच नंबर मिळतो. When we add 0 to any number, we get same number as answer. Or when we add any number into 0, we get that particular number. किंवा आपण जेव्हा 0 मध्ये कुठलाही नंबर ॲड करतो तर आपल्याला जे आन्सर मिळतं तर ते जो नंबर आपण ॲड केलेला आहे तोच मिळतो. 0 ॲड करतो म्हणजे काय? काहीच नाही. 0 मीन्स नथिंग. काहीच आपण ॲड करत नाही. याचा अर्थ काय? जो नंबर आहे तेच त्याचं आन्सर असणार आहे. 0मध्ये तुम्ही कुठलाही नंबर ॲड करा, जो नंबर ॲड केला ते भेटणार आहे. किंवा एखाद्या नंबरमध्ये आपण 0 ॲड केला तर काहीच ॲड केलं नाही, नथिंग इज ॲडेड. सो द आन्सर इज दॅट नंबर इटसेल्फ. ओके, समजलं? नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे? ऑर्डर इन ॲडिशन. ॲडिशनची ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय? पहा चला, 3 + 2 = 5. 3 मध्ये आपण 2 ॲड केल्यानंतर 5 भेटतं आपल्याला. आता यालाच आपण समजा असं लिहिलं की 2 + 3 = 5. ऑर्डर कोणतीही असो, नंबर कुठल्याही पद्धतीने लिहिलेला असो, 3 + 2 लिहिलं तरीही आन्सर 5 भेटणार आहे आणि 2 + 3 लिहिलं तरीही आन्सर 5च असणार आहे. इथे पहा, 4 + 3 = 7. 4 मध्ये आपण 3 ॲड केलं की काय आन्सर भेटेल आपल्याला? 7. आता ह्या 4 + 3ला आपण 3 + 4 लिहिलं तरीही आन्सर काय भेटणार आहे? सेमच, 7. याचा अर्थ कुठलाही ऑर्डर असेल, नंबरची ऑर्डर कशीही असेल तरी जर नंबर्स सेम असतील, ॲडिशनमधले नंबर्स जर सेम असतील तर जे आन्सर मिळणार आहे ते सेमच असणार आहे. 9 + 1 = 10 किंवा 1 + 9 = 10. आन्सर इज
सेम, फक्त जे नंबर ॲडिशनचे जे नंबर्स आहेत त्यांची ऑर्डर चेंज होती. ऑर्डर म्हणजे काय, प्लेस. सुरुवातीला 9 आणि नंतर +1 करतो आहे किंवा 1 + 9 लिहितो आहे आपण. आन्सर काय येते, सेम 10 येतं. सिम्पल. या 3 प्रॉपर्टीज आहेत ॲडिशनसाठी, ॲडिंग 1, ॲडिंग 0 आणि ऑर्डर इन ॲडिशन. ओके, खूप सोप्या प्रॉपर्टीज आहेत. समजलं सगळ्यांना? ओके, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.